हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण अंडा बिर्याणी करणार आहे। तर इथे मी बिर्याणी राईस घेतलेले आहे, बॉईल एग्स घेतलेले आहे, स्टारफूल आणि तेजपत्ता घेतलेला आहे, काळा मसाला आणि बिर्याणी एव्हरेस्ट मसाला घेतलेला आहे, कांदा टोमॅटो लसूण अद्रकचा पेस्ट आणि मीठ घेतलेला आहे। तर जे आपण हे अंडे उकडून घेतले ना, त्याला आपण असं छान असं मध्ये होल पाडून घेऊया चाकूच्या सहाय्याने। तर मी इथे दोन पद्धत दाखवते, एक चाकूने होल पाडायचा आहे आणि एक मी चम्मचने पाडणार आहे। तर बघा, हे अशा टाईपचं आपल्याला करून घ्यायचं आहे, कारण की जेव्हा आपण अंडे वगैरे अंड्याला आपण शॅलो फ्राय करणार आहे तेव्हा याच्यामध्ये छान असा मसाला जायला पाहिजे। त्याच्यामुळे आपल्याला असे होल पाडणं गरजेचं आहे, जेणेकरून टेस्ट ही भारी येणार। तर नेक्स्ट हे ह्या चम्मचने करून घेत आहे। तर अशाच प्रकारे मी सगळ्या अंड्याला होल पाडून घेतलेले आहे। तर हळद तिखट आणि इथं सावजी मसाला टाकून घेतलेला आहे। तर बघा, ह्या पद्धतीने करून घ्यायचं आहे, सगळ्या अंड्याला ह्या मसाल्यानं कोट होईल अंड्याच्या वरती। तर तेल टाकून घेतलं कढईमध्ये आणि अंडे टाकून घेतलेले आहे। लगेच खूप जास्त तेल जर तापू दिलं आणि मग तुम्ही हे अंडे टाकले तर अंडे ना म्हणजे फुटून तोंडावर वगैरे येण्याची भीती असते। त्याच्यामुळे जेव्हा तेल टाकते ना तेव्हाच टाकून घ्यायचं आणि अंड्यासोबत तेल पण गरम होते। तर अशा प्रकारे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे अंडे। तर करून घेतले, कुकर ठेवलं, कुकरमध्ये तेल टाकलं, तेलाला छान तापू द्यायचं, तेजपत्ता आणि स्टारफूल टाकून घ्यायचा इथे। तर तेजपत्ता आणि स्टारफूल टाकल्यानंतर इथे मी कांदा टाकलेला आहे। मी ना इथे 3 कांदे घेतलेले आहे मोठ्याल्या आकाराचे। तर कांद्याला ना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे, सॉफ्ट होऊ द्यायचं आहे, नरम पडू द्यायचं आहे। नंतरच त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रकचा पेस्ट घालून घ्यायचा आहे। तर लसूण आणि अद्रकचा पेस्ट घातलेला आहे, याला फिरवून घ्यायचं आहे छान। लसूण आणि अद्रक जे टाकलं ना ते छान तेलामध्ये फ्राय व्हायला पाहिजे। तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हा काळा मसाला, जो की मी घरी बनवलेला आहे ओला। तर याचा मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा। खूप छान टेस्ट येते ह्याच्याने, ह्या मसाल्याने नॉनव्हेजचे जे पदार्थ असते ते करायला। तर हा मसाला टाकून घेतला आणि याला छान फिरवून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर बघा, स्मेल खूप भारी येत आहे फ्रेंड्स, नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीची अंडा बिर्याणी। तर टोमॅटो टाकून घेतलेला आहे, एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे मी। तर टोमॅटोला सुद्धा फिरवून घ्यायचं आहे। नंतर तिखट चवीनुसार आणि हळद सुद्धा टाकून घ्यायची आहे, धनिया पावडर टाकून घ्यायचा आहे आणि थोडासा इथे जो मी एव्हरेस्ट मसाला घेतला होता ना बिर्याणीवाला, तो टाकून घेतला आणि एव्हरेस्ट मीठ मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि वरतून मीठ टाकून घेतलेलं आहे। याला सुद्धा आपल्याला मस्त फिरवून घ्यायचा आहे, सगळा मसाला हा एकजीव होईपर्यंत फिरवायचा आहे। तर बघू शकता किती सॉफ्ट आणि सिल्की मसाला दिसत आहे हा वाला। तर मिरच्या टाकून घ्यायच्या आहे वरतून, मिरच्याने खूप भारी टेस्ट येते फ्रेंड्स, मिरच्या टाकायला तुम्ही विसरू नका। तर हिरव्या मिरच्या आहेत ते मी अख्ख्या टाकून घेतलेल्या आहे 2। आणि बघा, आपण जे अंड्याला शॅलो फ्राय केलं होतं ते तेल उरलं होतं ना, ते तेलसुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेत आहे आणि फिरवून घ्यायचं आहे। तर बघा, इथे मी याला सुद्धा फिरवून घेत आहे। स्मेल खूप छान येत आहे फ्रेंड्स, परफेक्टली या पद्धतीने करून बघा। कोथिंबीर टाकून घेतलेला आहे मी, थोडंसं फोडणीमध्ये टाकल्याने टेस्ट भारी येते। याला सुद्धा ना फिरवून घेत आहे। तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे, गॅस बंद करून ना याच्यामध्ये दही टाकायचं आहे। जर तुम्ही चालूच ठेवले तर दही फुटायची भीती असते, त्याच्यामुळे हे बंद करायचं आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं, नंतरच दही टाकायचं, जेणेकरून दही फुटणार नाही आणि आपली बिर्याणी खराब होणार नाही। तर बघा, मी हे दही टाकलं आणि
असं गरागरा फिरवून घ्यायचं आहे दही टाकल्यानंतर। तर बघा आपला हा अंडा बिर्याणीचा मसाला जवळपास रेडी होत आलेला आहे। स्मेल एवढी भारी येत आहे ना फ्रेंड्स, मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स घेऊन बघा माझ्या रेसिपीच्या, खूप भारी टेस्टी असतात। आणि याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया वरतून पाणी, जेणेकरून मसाला हा बुडाला लागायला नको, जेव्हा आपण म्हणजे कमी गॅसवरती मसाला शिजवू तेव्हा। तर बघा भारी दिसतंय ना फ्रेंड्स हा मसाला, तर नक्की ट्राय करा तुम्ही। तर आता आपण याच्यावरती ना प्लेट झाकून घेऊया, अगदीच 3 ते 4 मिनिटे कमी गॅसवरती। 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर बघा आपल्या मसाल्याला छान ऑइल सुटलेलं आहे, म्हणजे आपण समजू शकतो की आपला मसाला हा रेडी झालेला आहे आणि स्मेल पण खूप भारी येत आहे फ्रेंड्स। तर बघा जे आपण अंडे शालो फ्राय केले होते ते अंडेसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे। तर बघा तुम्ही याच्यामध्ये सगळ्यात आधी तांदूळ टाकू शकता, नंतर अंडे टाकले तरी चालेल, पण मी इथे अंडे टाकून घेतलेले आहे। त्या अंड्यामध्ये छान असा मसाला जाऊन बसतो आणि टेस्ट भारी लागते। नंतर मी तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि तांदूळ वरतून टाकून घेते आणि हलक्या हाताने आपल्याला या तांदळाला ना फिरवून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी तांदूळ टाकून घेतले आणि एकदम हलक्या हाताने हे तांदूळ ना फिरवून घेत आहे, कारण की आपले अंडे उकडलेले आहे आणि ते फुटायची भीती असते, त्याच्यामुळे हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे। तर बघा जेणेकरून ह्या तांदळाला ना सगळा मसाला लागला पाहिजे। तर बघू शकता खूप भारी स्मेल येत आहे। तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओज बनवायला छान इंटरेस्ट येईल। नंतर पाणी टाकून घेतलेलं आहे। तर बघा पाणी टाकल्यावर सुद्धा हलक्या हाताने फिरवायचं आहे। तर हे जे चाकूने होल पाडले ना ते थोडेसे जास्त झाले, त्याच्यामुळे काही अंडे फुटून चाललेले आहे, तर तुम्ही हलक्या हाताने पाडून घेऊ शकता। तर बघा वरतून मी परत कोथिंबीर टाकून घेत आहे आणि आता आपल्याला गॅसचं कव्हर करून याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तर बघा मी 2 शिट्ट्या होऊ दिलेल्या आहे आणि कुकरला त्याच्या मनानेच थंड होऊ दिलेला आहे। तर आपली ही अंडा बिर्याणी रेडी झालेली आहे, सॉफ्ट सिल्कीवाली अंडा बिर्याणी रेडी झाली। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स। हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून सुद्धा सांगायला विसरू नका। तर स्मेल खूप भारी येत आहे, कुकरमध्ये झटपट तयार होणारी ही अंडा बिर्याणी आहे। तर माझ्या चॅनलवरती भरपूर सारे रेसिपीज मी अपलोड केलेले आहे फ्रेंड्स, तर तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा, तुम्हाला आवडेल, मी ही गॅरंटी देते। आणि झटपट तयार होणाऱ्या घरच्या घरी मसाल्यामध्ये आपण रेसिपीज करत असतो आणि खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहे मी। तर मी आता प्लेटिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते। तर बघा फ्रेंड्स इथे मी प्लेटिंग करून घेतलेली आहे, याच्यावरती कांदा आणि लिंबू घ्या तुम्ही, खूप भारी लागते, दिसतानाच खूप छान दिसतंय ना फ्रेंड्स। तर नक्की ट्राय करून बघा आणि हा माझा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करून सांगायला विसरू नका। तर व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून मी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद करते। तर भेटते तुम्हाला परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।